गेल्या काही दिवसांपासून आपले शेतकरी बांधव एकाच गोष्टीच्या प्रतीक्षेत होते, ती म्हणजे कर्जमाफी कधी होणार. मुदत तर संपली, आता काय. गावागावातल्या प्रत्येक पारावर फक्त आणि फक्त कर्जमाफीची चर्चा सुरू होती. अर्धा जुलै महिना संपला तरी कर्जमाफीबद्दल काहीच ठोस निर्णय येत नसल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा चिंतेत होता. आधी 30 जूनची तारीख सांगितली, मग 5 जुलै आला, पण तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यात काहीच जमा झाला नव्हतं. त्यात पुन्हा आधीच्या कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना ती कर्जमाफी मिळणार का? 50,000 पर्यंतच कर्जमाफी असणार, असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जमाफी फक्त घोषणाच ठरणार का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. शेवटी सरकारने ठोस असा निर्णय याबाबतीत घेतलाच, ज्यामुळे केवळ कर्जमाफीच नाही तर नियम देखील बदलले. काय आहेत ते बदल आणि कोणाला किती फायदा होणार, पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, पण सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे कर्जमाफीकडे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सरसकट कर्जमाफी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती. तर दुसरीकडे 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेत सामावून घेण्याची मागणी देखील होत होती. 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना लाभ कसा मिळणार, याबाबत मोठा संभ्रम होता आणि यावरूनच शेतकरी संघटनांनी आंदोलन देखील केलं. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष हे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे लागलं होतं. अखेर पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी संदर्भात एक ऐतिहासिक घोषणा केली. याआधी कर्जमाफी संदर्भात कोणत्या अटी शर्ती होत्या त्यावर आम्ही आधी व्हिडिओ बनवलाय. जर तो पाहिला नसेल तर तो आधी नक्की पहा. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पूर्वी नियम असा होता की जर तुमचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर वरची रक्कम आधी शेतकऱ्यांना भरावी लागणार होती, तरच सरकार 2 लाख कर्ज देणार होतं. पण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की तुमचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तरी काळजी करू नका, सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफीही मिळणार आहे. दुसरा नियम असा की जर 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतला होता त्यांना या नवीन योजनेत फक्त 50,000 रुपयांपर्यंतच मर्यादा होती, पण ही सुद्धा अट मुख्यमंत्र्यांनी रद्द केली. त्यामुळे आता त्याही शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी थेट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आणि तिसरा नियम म्हणजे जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देखील मिळणार आहे. यासाठी 2026-27 मध्ये पुन्हा कर्ज उचलण्याची जी अट होती ती सुद्धा जर शेतकऱ्यांनी आधीच्या 3 पैकी 2 वर्षांमध्ये कर्ज नियमितपणे फेडलं असेल तर त्या सगळ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय. पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे कोणतीही निवडणूक नजरेसमोर नसताना सरकारने हा निर्णय घेतलाय. या निर्णयाचं स्वागत थेट भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देखील केलंय. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला, तो म्हणजे वीज बिल संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे. 15 जुलैला भाजपा किसान मोर्चाच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना अजून एक बोनस गिफ्ट दिलं. ते म्हणजे शेतकऱ्यांना आता दिवसा 12 तास मोफत वीज दिली जाणार. सगळ्यात महत्वाचं काही केलं असेल तर आमच्या शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत जो काही विजेचा खर्च होता ते वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आपल्या महाराष्ट्रात बहुतांश शेतकऱ्यांकडे काही दिवस सकाळी वीज तर काही दिवस रात्री वीज असायची. ज्या शेतकरी बांधवांकडे 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जुनं बिल आहे त्यांचं तब्बल 48,000 कोटी रुपयांचं जुनं वीज बिल हे पूर्णपणे माफ केलं जाईल. म्हणजेच आता कर्जमाफी सोबतच वीज बिलाच्या टेन्शन मधून शेतकऱ्यांना मुक्ती मिळणार आहे. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे.
या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय आहे. तुम्हाला राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी आणि वीज बिलासंदर्भातील घेतलेल्या निर्णयाबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.